या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। मेरी साइड पूरी खाने चक्कर में नंदूर हायवेला उड्डाणपूल, नंदूर उड्डाणपूल, उड्डाणपूल नाही झालं तर जेसीबीनं खड्डा मारण्यात येईल। कुठलाही ट्रक आम्ही जाऊ देणार नाही। रात्रभर आम्ही इथं बसू। आम्ही उद्या खटाकांद रोडवर येतो। नंदूर हायवेला उड्डाणपूल, नंदूरला उड्डाणपूल कोण म्हणते करत नाही, आम्ही रातभरीच आंदोलन करणार आहे। आम्हाला अटक केलं तरी चालेल। होत नाही उठत नाहीत आम्ही पाकर इथं उठत आम्ही कोण खासदार आमदार कोण कोण बोलावा हे तर आम्हाला लेखी द्या। लेखी तो आम्हाला इथं उठता येत नाही। कोण आहे बघा बोलत हॅलो सर, तयार करतो म्हणजे काय लेखी होणारी गोष्ट नाही। आपलं NH आहे ना किती वेळा जाता? दोन वर्ष झालं आम्ही मान्य 2 वर्षात आम्ही 50 वेळा सांगितलं। मी प्राध्यापक सुभाषचंद्र बसवंत बिराजदार, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष अजितदादा गट। या हायवेला आम्ही गेली 6 महिन्यापूर्वी एक अर्ज नॅशनल हायवेला दिलेला आहे। वेळोवेळी 4 ते 5 अर्ज गेलेले आहेत, कुणीही साहेबांनी दखल घेतलेली नाही। त्यामुळे इथं या हायवेवरून आमच्या पंचक्रोशीतील 10 ते 12, 15 गावचं नागरिक ये जा करतात। विद्यार्थी, महिला, शाळेचे मॅडम लोक या रात्री 5 वाजता हायस्कूल सुटल्यानंतर ये जा करतात। भाजीपाल्याचे लोक आणि त्यांच्या जीवाला या हायवेवरती धोका आहे। शमशापूर एवढं मुठभर गाव असताना तिथं उड्डाणपूल होतंय, म्हणजे इथं नंदूरला उड्डाणपूल होत नाही। यातलं काहीतरी गौडबंगाल आहे। काही समाजकंटक लोकांनी या पैसे खाऊन ठराव न दिल्यामुळे इथं उड्डाणपूल झालेला नाही। जर इथं महिन्याच्या आत जर कारवाई झाली नाही तर आम्ही JCB लावून गुडघावर खड्डे मारणार आहोत आणि इथं तीव्र आंदोलन आम्ही छेडत आहोत। आणि हे जे तरुण आज एक्सपायर झाले त्याचं नाव आहे वांगीचे संजय जवळकोटे, बागायतदार। त्यांनी इथं रोडवरनं जात असताना या ट्रकनं धडक देऊन त्यांचा बळी गेलेला आहे। असे अनेक बळी यापूर्वीसुद्धा नंदूरपासून 2-3 किलोमीटरवरती एक बळी गेलेला आहे। नंतर एक वृद्ध माणसाचाही जीव गेलेला आहे। त्याची दखल कुणीही घेतली नाही। दखल घ्यावी म्हणून आम्ही हे आंदोलन छेडत आहोत। मी नंदुरबारचा अध्यक्ष आहे। इथना उड्डाणपूल आम्ही जवळजवळ 1 वर्ष 2 वर्षापर्यंत तक्रार करतो। आम्ही खासदारला केले, आमदारला केले, आपल्या ऑफिसला तक्रार केली आहे। आमच्या गावाचं 1 किलोमीटर खाली शमशापूरला उड्डाणपूल आहे, तिथे फक्त 5 लोकसंख्या आहे। आमच्या इथं गावापर्यंत 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर आहे, तिथे काहीच नाही। तिथं उड्डाणपूल आहे। तिथं आम्ही इथं उड्डाणपूल होतं ना, मग उड्डाणपूल झाला आता पण आम्ही समजा तक्रार केलं, खासदारला केलं, आमदारला केलं, ऑफिसला अर्ज दिले, समजा अर्ज दिले आम्ही।
तर ह्याच्यामुळे जर नाही झाला आम्ही झिरो खड्डा काढणार आहे, रोड बंद करणार आहे. कारण मागील 5 वर्षापूर्वी माजी आमदार दिलीप माने यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलं केलं, होतं. आम्ही आंदोलन केलं, दिलीप माने सगळे इथे आंदोलन केलं आम्ही. त्यावेळी शासनाने काय भूमिका घेतली होती? करतो म्हणले हं. परनीत ताईला पण साईडला मी खायदाला पण साईडला दिलीप म्हणले हिथं आणून आंदोलन केलं, हिथं आणून आंदोलन केलं आम्ही. बरं, तुमची मागणी काय नेमका आता सध्या? उडान पूल व्हायला पाहिजे, उडान पूल व्हायलाच पाहिजे, नाही तर आम्ही खड्डा खाऊन रोड बंद करणार आम्ही. एक खड्डा खाणार रोड बंद करणार आम्ही. आमच्या घरात हायवे नको आहेत ना, कुठं कधी नाही तुम्ही. त्याच्यामुळे आम्हाला उडान पूल असलं तर इथं हायवे चालू, नाही हायवे बंद. तुम्ही किती लोक अटक करणार तुम्ही? आम्ही अटक तर आमचं काय नाही, तर आम्ही इथं खड्डा खाणार येत आम्ही. शासनाने अजून आता अक्षर झाले जवळ 2 तास झाले, 2 तास झाले. आता अजून इथं पोलीस स्टेशन कोण नाही, कुठला अधिकारी नाही, कोण नाही आतापर्यंत इथं अजून. 2 तास होऊन गेलं, आतापर्यंत कोण कुठलाच घटना इथं आता यांचं काम नाही हायवेचं कळवायचं. हायवाने प्रेत नेले फक्त एका अजून कळून हायवाल्याने प्रेत नेले, हायवेचं काम नाही पोलीस कळवायचं. अजून पोलीस अजून माहिती, आता मी फोन केलो पोलीस स्टेशनला, साहेब म्हणले मला माहित नाही म्हणले ते सर त्याने. मग काय करायचं? तुमची मागणी मान्य होतो तोपर्यंत उठणार नाही का? जो पण मागणी नाही म्हणा एका तासा खड्डा खातो मी, एका तासात खड्डा खातो मी. कोण अटक करता करा तुम्ही, किती अटक करता जो 10 लोक आहे रोडला, एक 5 लोक संख्येला गाडी उडवून झालंय. आणि जिथं काहीच नाही शिवर तिथं उडवून झालंय. फुल केली ती इथं केली नाही. या गाडी विषगावचं होतो काय जो उडवून नाही इथं उडवून आम्ही तर उठणार नाही. आता आम्ही आज खड्डा खाणार येतो अजून. आज खड्डा खांदा तुम्ही किती अटक करता करा आम्हाला तुम्ही. नंदूर जनार्दन बचुटे नंदूर ही उड्डाण पूल झाल्याशिवाय पर्याय मार्ग नाही. बरेच गावाला हातूरपासून शमशापूरला 2 उड्डाण पूल आहेत. तिथून 2 किलोमीटरवर 2 उड्डाण पूल आहेत. गाव नाही, तिथून पुढे गेल्या का नाही 3 उड्डाण पूल आहेत. प्रत्येक गावाला उड्डाण पूल आहे. नंदूरलाच का उड्डाण पूल नाही? कारण हा रहदारीचा मार्ग असून सुद्धा या ठिकाणी जाणून बुजून आणि पाट्ट शेतकरी 3 वाजता भाजीपाला अमुक तमुक घेऊन जात आहे. त्याला कोण जबाबदार आहे? मग ऍक्सिडेंट होऊन मारण्यापेक्षा इथं रस्ता रोको आंदोलन करून मेलेलं काय बरं नाही? इथं मेलेलं बरं आहे की. आणि वारंवार सगळ्याकडे तक्रार दिली, सुभाष देशमुखकडे तक्रार दिली, आमदार दिलीप माने साहेबाकडे दिले, परनीजीकडे दिले, एकदा आंदोलन बी केलंय. अजून काय करायचं? फक्त शासन आश्वासनाचं गाजर दाखवते वाटते का? आश्वासन शासन आश्वासनाचं गाजर दाखवते वाटते का त्यात तुम्हाला? काय वादच नाही. दाखवते ना दाखवले आता माणसं. आमच्या नंदूरगावची 4 जणांचा ऍक्सिडेंट झाले इथं. त्यांचे ते काय नशिबानं ते वाचलेत, नशिबान. मग कुणावर इथं ऍक्सिडेंट होईल कोण सांगणार आहे? आज आपण विजयपूर पुणे बायपास असलेल्या हवेवरती आहोत. सध्या नंदूर फाटा या ठिकाणी दाखल झालो आहोत. सध्या 3 ते 4:30च्या दरम्यान या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये संजय पंडित जवळकोटे हा वांगीगावचा इसम या ठिकाणी दुर्दैव या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. हा अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली असता वांगी नंदूर मनगोळी येथील ग्रामस्थांनी अक्षरशः या ठिकाणी विजयपूर पुणे नाका जाणारा जो बायपास आहे संपूर्ण हा रस्ता या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे. वारंवार प्रशासनाला विनंती करून ही उड्डाणपुलाची मागणी होत असताना सुद्धा या ठिकाणी प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्यामुळे असा अपघात घडलेला आहे असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि प्रशासनाकडून लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत येथील हवेवरती वरून उठणार नसल्याचे संपूर्ण वांगी मनगोळी आणि नंदूर आणि कंदलगाव येथील जे नागरिक आहेत यांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हवेवरून उठणार नसल्याचे या भूमिकेवरती नंदूर वांगी आणि मनगोळी येथील ग्रामस्थ ठाम आहेत. जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर असा अंतरावरती वाहनांची रांगा लागलेल्या आहेत. या अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक ही घटनास्थळी दाखल झालेले आहे. परंतु अद्यापही काही तोडगा निघत नसल्याने नागरिक हे आपल्या मागणीवरती ठाम असल्याचे या अपघातामध्ये संजय पंडित जवळकोटे याचा अपघाती मृत्यू झालेल्या यासह पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हिल या ठिकाणी दाखल करण्यात आल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. लोकप्रधानसाठी नंदूरहून नारायण गट्टे. सोलापुरात वेज
नॉनव्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.